जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण महत्त्वाच्या दोन टॉपिक वरती चर्चा करणार आहे। तर बघा, पोलीस भरतीचे ग्राउंड वरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मुंबई वगळता बाकीच्या जिल्ह्यांचे ग्राउंड 20 जानेवारीला सुरुवात होऊ शकतात का नाही, त्याचबरोबर मुंबईचे ग्राउंड हे 20 जानेवारीला सुरुवात होणार का? तर मुंबईचे ग्राउंड मित्रांनो 20 जानेवारीला सुरुवात होणार नाही, याचं कारण काय आहे ते आपण पाहू शकतो। म्हणजे 20 जानेवारीला मुंबईचे ग्राउंड सुरुवात होण्याची शक्यता फार कमी आहे। तर याचं कारण काय आहे ते सुद्धा पाहणार आहे। तर बघा, आता मुंबई वगळता अदर जिल्ह्याचे जे ग्राउंड आहेत ते 20 जानेवारीला सुरुवात होऊ शकतात का? तर बघा मित्रांनो, 90% हे 20 जानेवारी पासून ग्राउंडला सुरुवात होऊ शकते मुंबई वगळता बाकीच्या जिल्ह्यांची। तर मग 10% काय कारण आहे की ग्राउंड सुरुवात न होण्याचं, ते सुद्धा आपण हे पाहणार आहे। तर बघा, जे ग्राउंडची तयारी आहे ते अनेक जिल्ह्यांची पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर त्यांचा जो बंदोबस्त वाटप असतो तो सुद्धा झालेला आहे। आता तुम्ही छत्रपती संभाजीनगरचं जे परिपत्रक पाहिलं असेल, त्यांचे ग्राउंडला जो अधिकारी, जे कर्मचारी वाटप करतात, तुमचे जे ग्राउंड घेते वेळेस जे कर्तव्य आहेत त्यांचे ते वाटून दिलेले आहेत, ते सुद्धा जे परिपत्रकामध्ये आलेलं आहे। मग पूर्ण तयारी झालेली आहे की ग्राउंड रेडी आहे, तर बंदोबस्त वाटला गेलाय। मग कारण काय आहे की ग्राउंड पुढे जाण्याचं? तर बघा मित्रांनो, 90% जानेवारीची तुम्ही तयारी ठेवायची आहे। जर जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे मित्रांनो, त्याची तारीख 20 जानेवारीच्या आसपास आली तरी तुमचे ग्राउंड पुढे जाऊ शकतात। हे त्याचं कारण आहे की ग्राउंड पुढे जाण्याचं। तर तुमची जी तयारी आहे 20 जानेवारी पासून ठेवा। जर कदाचित जिल्हा परिषदेची जर तारीख 20 जानेवारीच्या आसपास आली तर मग 100% तुमचे ग्राउंड पुढे जाऊ शकतात। मग आता प्रश्न हा पडतो की सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड पुढे जाऊ शकतात का? तर असं सुद्धा होणार नाही। बघा, ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आलेले आहेत अशा जिल्ह्याचे ग्राउंड इलेक्शनच्या अगोदर सुद्धा होतील। आता बघा, त्यांचं जर निवेदन असेल 8-10 दिवसाचं, कोणाचं 10-12 दिवसामध्ये त्यांचं ग्राउंड पूर्ण होईल, असं जर त्यांचं निवेदन असेल आणि त्यानंतर जर इलेक्शन असेल तर मग तोपर्यंत ते ग्राउंड करून घेतील। जर बघा, पर डे 1000 जर तिथं उमेदवारांना बोलवलं असेल तर त्याची संख्या सुद्धा वाढवू शकतात। पर डे 1500 कॅन्डिडेट तिथे बोलू शकतात आणि तुमचे ग्राउंड जे 10-12 दिवसामध्ये पूर्ण होणार आहेत ते 7-8 दिवसामध्ये सुद्धा करून घेऊ शकतात। तर बघा, आणि ज्या जिल्ह्यांचे अर्ज खूप जास्त आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहेत, अशा जे जिल्हे आहेत मित्रांनो, त्या जिल्ह्यांचे ग्राउंड हे निवडणूक झाल्यानंतर घेऊ शकतात। तर मग तुम्ही तुमचे जर कमी अर्ज असतील, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलात, तर मग इलेक्शनच्या अगोदर सुद्धा होऊ शकतात। जर इलेक्शन 20 तारखेच्या आसपास जर असेल आणि त्यांना वाटत असेल की बाबा आपल्या जे जिल्ह्याचे ग्राउंड आहेत हे इलेक्शन पर्यंत पूर्ण होणार नाही, तर ते पुढे ढकलू शकतात। हे एक कारण आहे की जर जिल्हा परिषदेचं जर इलेक्शन आलं मध्ये तर तुमचे ग्राउंड पुढे जाऊ शकतात। आणि जर इलेक्शन वगैरेची तारीख तोपर्यंत पडली नसेल तर ग्राउंड तुमचे आटपून घेतले जाईल। तर बघा, हे होतं कारण ग्राउंड पुढे जाण्याचं। तर तुम्हाला 20 जानेवारीची तयारी ठेवायची मित्रांनो। हे कदाचित इलेक्शनची तारीख पडली तर तुमचं पुढे जाऊ शकतो। तर बघा, इलेक्शनची तारीख पण 15-20 दिवस अगोदरच पडणार आहे, तर तुम्हाला ते अगोदर समजून जाईल। मग तुमची तयारी 20 जानेवारी पासून ठेवायची आहे, कारण अनेक जिल्ह्यांचे जे ग्राउंड आहेत ते तयार झालेले आहेत, त्यांचे जे प्रोसेस आहे हे पूर्ण झालेले आहे। आता प्रश्न पडतो मुंबईचे ग्राउंड। आता मुंबईचे ग्राउंड 20 जानेवारी पासून सुरू होईल का? तर बघा मित्रांनो, मुंबईच्या ग्राउंडला 20 जानेवारीला सुरुवात न होण्याचे कारण काय आहेत? तर दोन कारण आपल्याकडे आहेत, ते आपण सांगू। तर बघा, एक कारण म्हणजे अजूनपर्यंत मुंबईच्या ग्राउंडची सुरुवात झालेली नाही, ग्राउंडची तयारी झालेली नाही। आणि दुसरं कारण असं आहे की जर इलेक्शन मध्ये जर आलं 20 जानेवारी पर्यंत, तर मुंबईचे जे ग्राउंड आहेत तोपर्यंत त्यांनी कव्हर करू शकणार नाहीत। जर बघा, बाकीच्या जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे
ते त्यांनी 10-12 दिवसाचं असले तर 7-8 दिवसाचं करू शकतात, क्वांटिटी वाढवू शकतात. पण मुंबई इतकी क्वांटिटी किती वाढवणार आहे? जर मुंबईत समजा 3000 पर डे जर घेतले तर परत त्यांनी 3000 वाढवणार का? मग एवढ्यांची भरती घेणं शक्य आहे का पर डेला? तर हे पॉसिबल नसतं. काही गोष्टी बनवून ते इलेक्शनच्या पुढे मुंबईचे ग्राउंड जाऊ शकतात. तर बघा, आता तुम्ही सरळ सरळ उल्लेख केलेला आहे परिपत्रकामध्ये की ग्राउंडची जी चाचणी आहे ते 20 जानेवारीमध्ये होण्याची शक्यता, हा शक्यता शब्द त्यांनी टाकलेला आहे. फिक्स तुम्हाला सांगितलं गेलं नाही की ग्राउंड हे 20 जानेवारीलाच होणार आहे, पण जे शक्यता आहे ती फिक्स ही होऊ शकते. कारण त्यांचं जर काही अडचण नाही आली तर ते तुमचे ग्राउंड 20 जानेवारीला सुद्धा होऊ शकतात. तर मुंबईचं हे कारण आहे की ग्राउंडची आणि तयारी झालेली नाही, आणि जर तयारी झाली तर जर इलेक्शन मध्ये आलं तर मुंबईचे ग्राउंड हे त्यांना कव्हर करणं पॉसिबल नाही की 10-15 दिवसामध्ये. असं तसं महिना हा मुंबईचं ग्राउंड जाणार मित्रांनो, महिन्याच्या पुढे जाऊ शकतं, 5-7 दिवस का होणं, पण अलीकडे येणार नाही. कारण मुंबईला संख्या भरपूर आहे. जरी त्याने आता त्यांच्यावर डिपेंड आहे बघा, त्याने जर उमेदवाराची जे उमेदवार आहेत त्यांची जर संख्या वाढवली पर डेला तर ग्राउंड लवकर होऊ शकतात. जर संख्याची कमी घेतली तर ग्राउंड पुढे जाऊ शकतात, आणि जर त्यांनी किती जरी संख्या वाढवून घेतली तर 10-15 दिवसामध्ये ग्राउंड मुंबईचं होणार नाही. तर हे कारण आहे की मुंबईचं ग्राउंड जानेवारीमध्ये होण्याचे खूप कमी चान्सेस आहेत, आणि जे बाकीचे जिल्ह्याचे ग्राउंड आहेत मित्रांनो हे जानेवारीमध्ये सुरू होतील. पण जर इलेक्शन असेल आणि जर अर्ज जास्त असतील तर मग ग्राउंड पुढे जाऊ शकतात. तर हे होते आपले अपडेट. आणि बघा, तुमची जी तयारी आहे तुम्हाला 20 जानेवारीची पकडून ठेवायची आहे. तुम्ही 20 जानेवारीला ग्राउंड होऊ शकतात या अंदाजानं तुमची तयारी करायची आहे. आणि जर पुढे गेले तर मग तुम्हाला काही दिवस भेटून जातील मित्रांनो, पण तुमची तयारी हे 20 तारखेची ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.